चेहऱ्याचा थकवा की मनाचा? कधी कुणी तुम्हाला अचानक विचारलंय का, काय ग चेहरा खूप उतरला दिसतोय, पूर्वीसारखी चमक दिसत नाहीये, तब्येत बरी आहे ना? आणि मग आपण लगेच आरशात स्वतःकडे पाहतो. खरंच चेहरा एवढा बदललाय का? मग सुरू होतो शोध. क्रीम बदलायची का, फेशियल करायचं का, पाणी कमी पितो का, विटॅमिनची कमतरता आहे का? पण कधी आपण स्वतःला हा प्रश्न विचारतो का, माझं मन ठीक आहे का? कारण अनेक वेळा चेहऱ्यावर दिसणारा थकवा त्वचेचा नसतो, तो मनाचाही असतो. चेहरा फक्त त्वचेचा नाही तर मनाचाही आरसा असतो. कधी कधी कोणत्याही मेकअपपेक्षा मनाची शांतता चेहऱ्यावर जास्त सुंदर दिसते. आणि त्याउलट जेव्हा मनात खूप विचार असतात, ताण असतो, काळजी असते, न बोललेलं दुःख असतं, तेव्हा तेही चेहऱ्यावर दिसायला लागतं. डोळे थकलेले दिसतात, चेहऱ्यावर उत्साह दिसत नाही. हसू असतं पण ते डोळ्यापर्यंत पोहोचत नाही. कधी लक्ष दिलंय का, काही लोक फारसा मेकअप करत नाहीत, महागडे स्किन केअर प्रॉडक्ट वापरत नाहीत, पण तरीही त्यांच्याकडे पाहिलं की एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. आणि काही वेळा सगळं असूनही आपला चेहरा थकलेला वाटतो. कारण सौंदर्य फक्त त्वचेत नसतं, तर ते आपल्या मनातही असतं. ताणाचा परिणाम त्वचेवरही होतो. जेव्हा आपण सतत तणावात असतो तेव्हा आपल्या शरीरात अनेक बदल होतात. झोप नीट लागत नाही, भूक बदलते, पाणी कमी प्यायलं जातं, थकवा वाढतो. कधी तुम्हालाही असं झालंय का, रात्रभर विचार सुरू असतात, झोप झाली तरी सकाळी ताजेपणा वाटत नाही, आणि मग आरशात पाहिल्यावर चेहरा आणखीन थकलेला वाटतो. हळूहळू त्वचेची चमक कमी व्हायला लागते, डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागतात, चेहरा निस्तेज वाटू लागतो. म्हणूनच कधी कधी महागड्या क्रीम आणि फेशियल करूनही आपल्याला हवा तसा ग्लो दिसत नाही. कारण समस्या बाहेर नसते, ती आत असते. मनात साठलेलं सगळं चेहऱ्यावर दिसायला लागतं. आपण अनेकदा असं समजतो की चेहऱ्यावरचा थकवा फक्त झोप कमी झाल्यामुळे असतो, पण प्रत्येक वेळी तसं नसतं. कधी कधी न बोललेलं दुःख, सततची काळजी, अतिविचार, अपेक्षांचं ओझं आणि मनात साठलेला ताण, हे सगळं हळूहळू चेहऱ्यावर दिसायला लागतं. काही वेळा आपण सगळ्यांसमोर हसत असतो, काम करत असतो, सगळं व्यवस्थित सांभाळत असतो, पण आतून मात्र थकलेलं असतो. आणि त्या थकव्याचा पहिला परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसतो. मग चेहरा निस्तेज वाटतो, डोळ्यामध्ये चमक कमी दिसते, आणि कितीही प्रयत्न केले तरी पूर्वीसारखा ताजेपणा जाणवत नाही. कारण आपलं मन थकलेलं असेल तर त्याचा परिणाम शरीरावर आणि चेहऱ्यावर दिसणं स्वाभाविक आहे. कधी कधी शरीर विश्रांती मागत असतं, पण अनेकदा मन शांततेची मागणी करत असतं. ग्लो परत आणण्यासाठी फक्त स्किन केअर पुरेशी नाही. हो, पाणी महत्त्वाचं आहे, चांगली झोप महत्त्वाची आहे, पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे, पण त्याचबरोबर आणखी काही गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मन मोकळं करणं, हसणं, स्वतःसाठी वेळ काढणं, निसर्गात फिरणं, आवडती गोष्ट करणं. कधी फक्त 10 मिनटं शांत बसणं खूप मोठा फरक निर्माण करू शकतं. कधी स्वतःसाठी 1 कप चहा घेऊन बसणं, कधी आवडतं गाणं ऐकणं, कधी थोडा वेळ फोन बाजूला ठेवणं, हे सुद्धा सेल्फ केअरचाच भाग आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी प्रेमाने वागणं. आपण स्वतःशी कसं बोलतो, कधी लक्ष दिलंय का, आपण स्वतःशी किती कठोरपणे बोलतो? मी पुरेशी चांगली नाही, मी अजून चांगलं करायला हवं होतं, माझ्यामुळेच सगळं बिघडलं. हे आपण दुसऱ्यांना कधीच म्हणणार नाही, पण स्वतःला मात्र रोज म्हणतो. आणि अशा शब्दांचाही परिणाम मनावर आणि चेहऱ्यावर होतो. कारण मनाला सतत दोष देत राहिलो तर चेहऱ्यावरची शांतता दिसणं कठीण होतं. खरी चमक कुठून येते? खरी चमक महागड्या क्रीममधून येत नाही, ती येते पुरेशा झोपेतून, शांत मनातून, मनापासून हसण्यामधून, स्वतःवर प्रेम करण्यामधून. कारण मन शांत असेल तर डोळ्यात चमक दिसते, आणि डोळ्यात चमक असेल तर चेहरा आपोआप सुंदर दिसतो. म्हणून पुढच्या वेळी आरशात स्वतःकडे पाहताना फक्त त्वचेकडे पाहू नका. स्वतःला हा प्रश्न विचारा, मी खरोखर आनंदी आहे का? मी स्वतःची काळजी घेते का? मी स्वतःसाठी जगते का? कारण चेहऱ्यावरची चमक फक्त स्किन केअरने परत येत नाही, ती परत येते जेव्हा मन हलकं होतं, जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो, जेव्हा आपण स्वतःला थोडं प्रेम द्यायला शिकतो. आणि कदाचित म्हणूनच काही लोक वयाने मोठे असतात पण तरी खूप सुंदर दिसतात. कारण त्यांच्या चेहऱ्यावर फक्त सौंदर्य नसतं, तर मनाची शांतता दिसत असते. जर तुम्हालाही घरासोबत मनही जपायचं असेल तर या आपल्या छोट्याशा कुटुंबाचा भाग नक्की व्हा. पुन्हा भेटूया मन आणि आयुष्याला स्पर्श करणाऱ्या अशाच एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.